मरियाई चौक परिसरातील एक्झिबिशन सेंटरच्या जागेत असलेली 100 वर्ष जुनी लक्ष्मी मिलची 50 मीटर उंच चिमणी गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली आहे। मरियाई चौक परिसरातील सध्याच्या महापालिकेच्या एक्झिबिशन सेंटर परिसरात खाजगी कंपनीच्या जागेत असलेली 100 वर्षे जुनी लक्ष्मी मिलची 50 मीटर उंच चिमणी गुरुवारी पाडण्यात आली। ही चिमणी धोकादायक स्थितीत होती। महापालिकेने चिमणी पाडण्याची नोटीस दिली होती। लक्ष्मी आणि विष्णू मिल युनिट बंद पडल्यानंतर न्यायालयाने मिलची रिकामी जागा लिलावाद्वारे विकण्यास परवानगी दिली होती। त्यानुसार 2004 साली लिलाव झाला। ट्रान्स एशिया कंपनीकडून ही जागा निवासी वापरासाठी अंतरिक्ष मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विकत घेतली। कापड मिल सुरू असताना ही चिमणी बांधण्यात आली होती। पायामध्ये 10 फूट दगडी बांधकाम तर वरच्या 40 फुटात विटा आणि जुन्या चुन्याचं बांधकाम होतं। या चिमणीचं अलीकडेच कंपनीनं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं। चिमणी नैऋत्य दिशेला 3 फूट कल्ली होती। कंपनीनं हा अहवाल महापालिकेला दिला। महापालिकेनंही यावर ऑडिट केलं, तेव्हा ही चिमणी पाडावी अशी नोटीस कंपनीला दिली। कंपनीनं मुंबईच्या बांधकाम पाडणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून ही चिमणी गुरुवारी पाडली। गुरुवारी सकाळी 10 वाजता एक मोठा JCB लावून प्रथम पायाचा भाग खोदण्यात आला आणि दुपारी 12च्या सुमारास ही चिमणी जमीनदोस्त झाली। या मैदानाजवळ सभा, प्रदर्शन, विविध कार्यक्रम होत असतात। त्यामुळे ही धोकादायक झालेली चिमणी पाडण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करून ती जमीनदोस्त करण्यात आली। यावेळी अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलीस, महापालिकेचं पथक बोलवण्यात आलं होतं। कोणतीही दुर्घटना न होता ही चिमणी पाडण्यात आली। यासाठी जवळपास 15 लाख रुपये खर्च आल्याची माहिती कंपनीचे संचालक महेश भंडारी यांनी दिली।